त्यानंतर नागपूरचं त्यांचं जे होतं, मिठासून सांगतो उमेदवारी मागे घेणार नाही. सदा सरवणकर लढण्यावर ठाम, तर महायुतीत मनसे नाही हे फडणवीसांनी आधीच सांगितले. सरवणकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या पुत्रासाठी सदा सरवणकरांवर दबाव. सरवणकर मैदानी खेळाडू, मैदान सोडून पळणार नाही. महेश सावंतांची प्रतिक्रिया. गद्दारांच्या नशिबी अनेक ठिकाणी माती खायची वेळ आली. संजय राऊतांचा सदा सरवणकरांवर निशाणा. मी लढणारा शिवसैनिक, मागच्या दारानं जाणारा नाही. विधान परिषदेची ऑफर आहे का या प्रश्नावर सरवणकरांची प्रतिक्रिया. महायुतीत मनसे नाही हे फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, तर मला मुख्यमंत्री शिंदेंनी आशीर्वाद दिले आहेत. सरवणकरांची प्रतिक्रिया. लोकशाही मार्गाने लढाई लढत आहोत. कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. माहीममध्ये अमित ठाकरेंकडून प्रचाराला सुरुवात. डोर टू डोर प्रचार सुरू. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. तिहेरी लढत आव्हानात्मक वाटत नाही. कोण समोर असेल नसेल माझा प्रचार सुरूच असणार. सदा सरवणकरांवरील प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. बंडखोरांना शांत करण्यासाठी फडणवीस मैदानात उतरणार. बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही फडणवीस भेट घेण्याची शक्यता. मुंबईतील नेत्यांनी चर्चा केल्यानंतर शेट्टी बंडखोरीवर ठाम. आमच्या पक्षातील बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील. महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत. गिरीश महाजन यांची माहिती. एसआयटीच्या गोपनीय रिपोर्टमुळे फडणवीसांची सुरक्षा अलर्टवर. फोर्स 1च्या 12 जवानांची अतिरिक्त टीम सुरक्षेसाठी तैनात. फडणवीसांना थ्रेट असल्यानं गेल्या 5 ते 6 दिवसापासून सुरक्षा वाढवली. रश्मी शुक्लांना का हटवलं जात नाही? फडणवीस सरकारमध्ये येता शुक्लांना पदावर घेतलं. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नेमणूक बेकायदेशीर. राऊतांची प्रतिक्रिया. रश्मी शुक्लांमुळे मवियाच्या नेत्यांची झोप उडालेली दिसते. रश्मी शुक्ला काय सचिन वाझे आहेत का? नितेश राणे यांचं राऊतांना प्रत्युत्तर. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवत का नाही? काँग्रेसचं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. काँग्रेसचा आरोप. भाजप शिंदे गटानं 15-20 कोटी रुपये उमेदवारांकडे पोहोचवले. राऊतांचा शिंदे फडणवीसांवर आरोप. संजय राऊत चेक नाक्यावर उभे होते का? राऊतांच्या पैसे पोहोचवल्याच्या आरोपांवर संजय शिरसाट यांचा पलटवार. बारामतीत उद्या 2 ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होणार. शरद पवार गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा करणार, तर अजित पवारांचा उद्या काटेवाडीत दिवाळी पाडवा. बारामतीतील गोविंदबागेत शरद पवारांच्या भेटीसाठी लोकांची गर्दी. शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी. उद्या काटेवाडीत अजित पवारांचा दिवाळी पाडवा. राज्यातील कार्यकर्ते पाडव्यानिमित्त अजित पवारांची भेट घेणार. राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि आपल्याला चांगलं पद मिळणार. गावभेटी दरम्यान अजित पवारांचं वक्तव्य. राज्यात मवियाचा मुख्यमंत्री होणार. लोकसभेप्रमाणे महायुतीला विधानसभेलाही फटका बसणार. खडसेंची प्रतिक्रिया. आज मी तुमचं नाही तर माझं काम करण्यासाठी आलोय. 5 वर्ष तुमचं काम केलं, आता तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय. अजित पवारांचं जनतेला आवाहन. आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी. जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत. जरांगेंच्या मागणीनुसार मी देखील कुणबीच झालो. अजित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली, निवडून आल्यावर पलायन केलं. शरद पवारांचा अजित पवारांवर थेट निशाणा. आमच्याकडे इम्पोर्टेड नाही तर ओरिजिनल माल आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांचा वक्तव्य. व्हिडिओ व्हायरल. अरविंद सावंतांनी माल शब्दाचा वापर करत संबोधलं. व्हिडिओ क्लिप दाखवत चायना एनसी यांचा आरोप. यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. एनसी यांचा हल्लाबोल. अमरावतीत भाजपला संपवण्याचा विडा रवी राणा यांनी उचललेला आहे. बच्चू कडूंची रवी राणांवर टीका. शरद पवार गटाचे नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी घेतली अजित पवारांची भेट. बारामतीत दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्याने जगदाळे नाराज. भंडारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकरांकडून प्रचार सुरू. विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना भेटी. मतदान न करता ऊसतोड कामगारांनी ऊसतोडीला जाऊ नये. आमदार उदयसिंह राजपूत यांचं आवाहन. कन्नड विधानसभा मतदारसंघातून 1 लाख लोक ऊसतोडीला जाणार असल्याचा राजपूत यांचा दावा. जळगाव शहर मतदारसंघात भाजपात बंडखोरी. भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे निवडणूक लढवण्यावर ठाम. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही, त्यामुळेच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईत रामकृष्ण हरी अशा आशयाचे बॅनर लागले. बॅनर कोणी लावले याबाबत स्पष्टता नाही, मात्र बॅनर लागल्यानं राजकीय वातावरण तापलंय.
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून असेल 4 तारखेला समजेल. नवाब मलिकांच्या उमेदवारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचे मंगळवारपासून झंझावाती दौरे. कोकणातून दौऱ्याला सुरुवात. पहिली सभा रत्नागिरी आणि राजापुरात. विदर्भातील 62 जागांपैकी 36 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत. विदर्भात भाजप आणि ठाकरे गटात केवळ 3 जागांवर लढत होणार आहे. महाविकास आघाडीची 6 नोव्हेंबरला बीकेसी मैदानावर विराट सभा. बुधवारी महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फुटणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी या सभेसाठी उपस्थित असणार. नागपूर अधिवेशनाची प्रक्रिया सुरू. अधिवेशनाची तयारी सुरू करण्याचे नागपूर विभागीय आयुक्तांना आदेश. सूत्रांची माहिती. समरजित घाटगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. कागलमधून शरद पवार गटाकडून घाटगे जे आहेत ते रिंगणात. दरम्यान जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांवर काल एंजिओग्राफी झाल्यानंतर आज एंजिओप्लास्टी होणार. आंबेडकरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. आमदार देवयानी फरांदेंच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा. नाशिकचे अपक्ष उमेदवार गजू घोडकेंविरोधात गुन्हा दाखल. ड्रग्ज प्रकरणात फरांदेंचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. अजितदादा गटाचे संजय बनसोडे फडणवीसांच्या भेटीला. उदगीरमध्ये भाजपच्या विश्वजित गायकवाड यांची बंडखोरी. गायकवाड यांची समजूत काढावी म्हणून बनसोडे फडणवीसांच्या भेटीला. फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसच्या जगन्नाथ काळेंकडून बंडखोरी. जगन्नाथ काळे काँग्रेस खासदार कल्याण काळेंचे बंधू. काँग्रेसकडून विलास अवताडे यांना उमेदवारी. नागपुरातील विभागीय कार्यालयाला देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर फराळाचा आस्वादही घेतला. नागपुरातील सीताबर्डी फुल मार्केटमध्ये मोठी गर्दी. लक्ष्मीपूजनासाठी फुलं खरेदी करण्यासाठी लगबग. फुलं उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्यानं समाधानाचं वातावरण. पुण्यातील सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात सकाळपासूनच गर्दी. आज लक्ष्मीपूजन नसल्यानं दर्शनासाठी मोठी गर्दी. अहिल्यानगरच्या शिर्डीत दीपावलीच्या उत्साह. दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाला दुग्धाभिषेक. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी विठ्ठलाला साकडं. मनसेच्या दीपोत्सवाबाबत अनिल देसाई. निवडणूक आयोगात तक्रार त्यांची. दीपोत्सव साजरा करायला पालिकेकडून नियमबाह्य परवानगी. ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची तक्रार. ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध. हिरवे कंदील लागले असते तर विरोध केला असता का? संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल. बीडच्या परळीत बाजारपेठेत दिवाळीनिमित्त ग्राहकांची मोठी गर्दी तर लक्ष्मीपूजनाच्या साहित्यात 15% वाढ. मवियाचे कसबापेठ विधानसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी लहान मुलांसोबत साजरी केली दिवाळी. धंगेकरांकडून लहान मुलांना फटाके आणि फराळाचं वाटप. दिवाळीनिमित्त सुरेश धस यांचा बाजारपेठेत फेरफटका. दिवाळीसाठी खरेदी केले फटाके. आधी पोटोबा नंतर विठोबा प्रचार बाजूला सारून आष्टीचे मनसे उमेदवार फटाके व्यवसायात मग्न. दिवाळीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर. दिवाळीनिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी. दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. दिवाळीच्या सुट्टीत 3 लाख पर्यटकांची पावलं कोकणाकडे. कोकणातील रिसॉर्ट फुल. साहसी खेळ आणि समुद्री किनाऱ्यांना पर्यटकांची जास्त पसंती. मुंबई महानगरपालिका आयुक्तांची दादर कासारवाडी भागातील पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला भेट. सपत्नीक सदिच्छा भेट देत दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा. श्री तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी महोत्सव साजरा. दीपावलीतील प्रमुख आकर्षण असलेल्या अग्नीचा थरार भेंडोळी महोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. पुण्यात आज मेट्रो सेवा सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार. महामेट्रोकडून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शुक्रवारी मेट्रोच्या वेळेत बदल. जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी. न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली. व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी. भंडाऱ्यात 21,000 दिव्यांचा ऐतिहासिक दीपोत्सव. शेकडो नागरिकांच्या सहभागातून हा नेत्रदीपक सोहळा. सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये दिवाळीनिमित्त विशेष दौंड. कलबुर्गी रेल्वे सुरू. दिवाळी विशेष रेल्वे गाडीचे आगमन होताच माढा प्रवासी संघटनेकडून लोको पायलट यांना पेढा भरून स्वागत. आज लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी 6 वाजता मुहूर्त ट्रेडिंग. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरू असणार. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस साजरा. कर्मचाऱ्यांनी पहाटे केक कापून केलं सेलिब्रेशन. पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध.
वाशिम जिल्ह्यात वातावरणात बदल, धुक्याची दाट चादर पसरल्याने पिकांचं नुकसान होण्याची भीती. उमेदवारी वापस घेण्याच्या पहिल्या दिवशी परभणीत एकही उमेदवाराने अर्ज परत घेतला नाही. 37 उमेदवारांचे अर्ज दाखल. कराडच्या भाजप उमेदवार अतुल भोसलेंना यशवंत विकास आघाडीचा पाठिंबा. खासदार उदयनराजे भोसलेंच्या पुढाकाराने यशवंत विकास आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव यांचा निर्णय. चांदवडमध्ये भाजपचे डॉक्टर राहुल अहिरांच्या प्रचाराला सुरुवात. इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेत वाढवलं नारळ. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले यंदा पर्वतीत सांगली पॅटर्नचे बॅनर. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आबा बागुल यांच्या समर्थकांकडून सांगली पॅटर्नचे बॅनर. अहिल्यानगर शहर विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाला धक्का. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सिंदखेड राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार, तर मवियाकडून राजेंद्र शिंगणे रिंगणात. प्रचार साहित्याच्या दरात 25% वाढ. प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड, फ्लेक्सच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम. पण फुलांचा वापर. दिवाळीनिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी. दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. दिवाळीच्या सुट्टीत 3 लाख पर्यटकांची पावलं कोकणाकडे. कोकणातील रिसॉर्ट फुल. साहसी खेळ आणि समुद्री किनाऱ्यांना पर्यटकांची जास्त पसंती. मुंबई महानगरपालिका आयुक्तांची दादर कासारवाडी भागातील पालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला भेट. सपत्नीक सदिच्छा भेट देत दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा. श्री तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी महोत्सव साजरा. दीपावलीतील प्रमुख आकर्षण असलेल्या अग्नीचा थरार भेंडोळी महोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. पुण्यात आज मेट्रो सेवा सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार. महामेट्रोकडून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शुक्रवारी मेट्रोच्या वेळेत बदल. जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी. न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली. व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी. भंडाऱ्यात 21,000 दिव्यांचा ऐतिहासिक दीपोत्सव. शेकडो नागरिकांच्या सहभागातून हा नेत्रदीपक सोहळा. सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये दिवाळीनिमित्त विशेष दौंड कलबुर्गी रेल्वे सुरू. दिवाळी विशेष रेल्वे गाडीचे आगमन होताच माढा प्रवासी संघटनेकडून लोको पायलट यांना पेढा भरून स्वागत. आज लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी 6 वाजता मुहूर्त ट्रेडिंग. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरू असणार. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस साजरा. कर्मचाऱ्यांनी पहाटे केक कापून केलं सेलिब्रेशन. पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध. वाशिम जिल्ह्यात वातावरणात बदल, धुक्याची दाट चादर पसरल्याने पिकांचं नुकसान होण्याची भीती. उमेदवारी वापस घेण्याच्या पहिल्या दिवशी परभणीत एकही उमेदवाराने अर्ज परत घेतला नाही. 37 उमेदवारांचे अर्ज दाखल. कराडच्या भाजप उमेदवार अतुल भोसलेंना यशवंत विकास आघाडीचा पाठिंबा. खासदार उदयनराजे भोसलेंच्या पुढाकाराने यशवंत विकास आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव यांचा निर्णय. चांदवडमध्ये भाजपचे डॉक्टर राहुल अहिरांच्या प्रचाराला सुरुवात. इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेत वाढवलं नारळ. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले यंदा पर्वतीत सांगली पॅटर्नचे बॅनर. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आबा बागुल यांच्या समर्थकांकडून सांगली पॅटर्नचे बॅनर. अहिल्यानगर शहर विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाला धक्का. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सिंदखेड राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार, तर मवियाकडून राजेंद्र शिंगणे रिंगणात. प्रचार साहित्याच्या दरात 25% वाढ. प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड, फ्लेक्सच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम. मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात पोलिसांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च. पोलीस निरीक्षक नागेश मोहितेंच्या उपस्थितीत रूट मार्च. दिवाळी उत्सव आणि निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचा वर्ध्यात रूट मार्च. रामनगर सेवाग्राम पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून टोमॅटो पिकाची लागवड. पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. कोकणातील भात शेतीला अवकाळी पावसाचा फटका. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान. शेतकरी हवालदिल. टोमॅटोच्या दरात 20% घसरण. भाजीपाला बाजार समितीमध्ये टोमॅटोसह इतर भाज्यांची आवक जास्त झाल्याने दर कोसळले. नोकरदार महिलांसाठी 22 मजली वसतिगृह. आचारसंहितेनंतर म्हाडाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव. वाहतूक कोंडीमुळे बस मार्गात बदल. दादरमध्ये दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड. वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचा समुद्रातील पहिला भाग पूर्ण. प्रकल्पातील कार्टर रोड लगतचा समुद्रातील पहिला भाग पूर्ण. मध्य रेल्वेने प्रवाशांना धरला वेठीस. 4 दिवस सुट्टीचे वेळापत्रक लागू. काही लोकल उशिराने तर काही एसी लोकल रद्द. प्रवाशांमध्ये संताप. स्पाइसजेटच्या 32 नव्या सेवा लवकरच. हिवाळ्यात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने निर्णय.
दिवाळी छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या 583 गाड्या उत्तर भारतात जाण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्यांची सोय. फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्याने नागपुरातील हवेची गुणवत्ता ढासळली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 137 इतका नोंदवला. केपीच्या या 967 बस निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुक प्रवासी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता. कसबा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त. 1,43,654 महिला मतदार.